जमातीचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज उपोषण धरणे आंदोलन बसलेलं आहे। तर काय म्हणतात साहेब आपण? माझं नाव सुनील डोजे। आम्ही भटक्या मुक्तांच्या माध्यमातून अनेक उपक्रम आम्ही खूप वेगळ्या प्रकारे राबवलेले आहेत, पण आमच्या मागण्या मूळ मागण्या आता दूर जाऊन बाकीच्या गोष्टींमध्ये भरपूर लोक रस घेतात, पण आमच्या मूळ मागण्या आमच्यासाठी स्पेशल भटक्या मुक्तांचं स्वतंत्र म्हणजे एक हे झालं पाहिजे, त्यासाठी आमचं आंदोलन आहे। आणि भटके मुक्त आदिवासी समितीच्या माध्यमातून आम्ही हे आजचं आंदोलन करणार आहे। उद्या आमचं मुंबईला फार मोठ्या प्रमाणामध्ये आझाद मैदानावर आंदोलन आहे, त्यासाठी मी सुनील डोजर या संपूर्ण समाजामधून त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा देण्यासाठी मी इथं आलेला आहे। धन्यवाद। भटक्या जमातीचा आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आहे, काय मागणी आहे? मी देवीदास हादवे, भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र सदस्य आहे, तथा भारतीय भटके विमुक्त जमाती विकास संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष। आज भटक्या विमुक्तांच्या पावसाळी अधिवेशनाच्या नियोजनानुसार मुंबई या ठिकाणी अधिवेशन चालू आहे, त्यांच्या समर्थनार्थ आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये अधिवेशनाची सुरुवात आहे। आज नांदेड जिल्ह्यामध्ये आपण आज जरा धरणे आंदोलन जे या माध्यमातून घेतलेलं आहे ते भटक्या विमुक्ताला स्वतंत्र मंत्रालय द्यावे, भटक्या विमुक्ताचं कुठेही मंत्रालय नसल्यामुळे त्यांनी स्वतंत्र मंत्रालय द्यावे। त्यानंतर दुसरी मागणी आहे की अनुसूचित जाती जमातीच्या माध्यमातून संरक्षण कवच म्हणून आमच्या भटक्या विमुक्तांना मग गावगाव गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो, त्यांना मारहाण होते, त्याच माध्यमातून त्यांना एक 18 शिटी दाखल करण्याची याच्या संरक्षण कवच म्हणून त्यांनी एक मागणी आहे। त्यानंतर आमच्या भटक्या विमुक्तांना आतापर्यंत जन्माचा ठिकाण नाही, मरणाला मसनवाटा नाही, त्यामुळं त्यांना जे गृह चौकशीच्या माध्यमातून त्यांना जन्म दाखल्यापासून जातीच्या दाखल्यापर्यंत त्यांना गृह चौकशीच्या माध्यमातून त्यांना ते कागदपत्र द्यावे। व ज्या ठिकाणी आमचे आतापर्यंत लोक भटक्या विमुक्तांचे काही गायरानावर आहे, भूखंडावर आहेत, त्या ठिकाणी त्यांच्या नावे ते घर नावावर करून द्यावं। आणि सरकारने आता काय केलेलं आहे की घरकुल योजना दिलेली आहे, पण त्यांच्याकडे जागा नाही, तर त्यांना जागा व घरकुल योजना ही उपलब्ध करून द्यावी। त्याचनंतर 31 ऑगस्ट विमुक्त दिन आहे, त्या विमुक्त दिनामध्ये भटक्या विमुक्त आम्ही स्वातंत्र्य भेटलेलं आहे, तर त्या स्वातंत्र्याच्या याच्यामुळे सरकारने स्वातंत्र्य दिन हा साजरा करावा या मागणीसाठी आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बसलेलो आहोत आणि त्याच माध्यमातून मुंबई या ठिकाणी आम्ही आज समर्थनार्थ बसलेलो आहोत। उद्या ठिकाणी आहोत।